याच्यामध्ये राऊतसाहेब आमचे नेते आहेत, खासदार आहेत, माझे स्नेही आहेत, परिवारातले आहेत आणि त्यांनी काय बोललं तर ते वडीलकीच्या नात्याने मी ते ऐकून घेणं घ्यावंच लागेल. आणि त्यांनी माझ्याबरोबर बरेच वर्ष काम केलं. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले. मी 10 वर्ष शिवसेनेचा नगरसेवक म्हणून काम केलं आणि या सगळ्या गोष्टीचा एक परिवार म्हणून झाला. आणि माझ्या काही त्यांना वाटत चुकीचं तर त्यांनी बोलायचा तो अधिकार त्यांनी तो वापरला तर त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि माझ्या मनामध्ये रागवी नाही. पण त्यांनी थेट म्हणले की तुमच्या अटकेची टांगती तलवार होती म्हणून तुम्ही तिकडे प्रवेश केलेला नाही. मी परत एकदा सांगतो, तुमच्या माध्यमातून सांगतो, मी ज्या जागा विकत घेतली ती मी 6वा मालक आहे आणि आजही त्या जागेमध्ये मी ज्यांच्याकडनं जागा विकत घेतली तिथं सरकारी कार्यालय आणि सरकार त्या मालकाला भाडं देते, त्यांच्याकडनंच आम्ही जागा विकत घेतली. मग सरकार जर वरच्या जागेमध्ये जर भाड्याने जागा घेत असेल तर मग सरकारची त्यात चूक आहे का हे तुम्ही जरा तपसून घ्या. कारण तुम्ही एकच बाजू ऐकलेली आहे की ती जागा विकत घेतली तर तो प्लॉटच अख्खा वक्फ बोर्डचा असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मग तो उरलेला पाडवी तो वक्फ बोर्डचा असला पाहिजे. आणि ही जागा 1966 पासून ती जागेवर वक्फ नाही आहे आणि त्याच्यामध्ये कोर्टाच्या परवानगीने ऑप्शन म्हणजे लिलाव करून ती जागा विकलेली. त्यानंतर ते 5वा मालक मी आहे आणि आम्ही रेरा रजिस्ट्रेशनने परवानगी घेतलेली आहे. त्याच्यावर आम्हाला बँकेने नॅशनल बँकेने लोन दिलेलं आहे आणि तिथं आमचं बांधकाम पूर्ण झालं. फक्त त्यात एक झालं की त्याच्यामध्ये रवी धंगेकर आल्यामुळं त्या जागेच्या मुळं माझ्या पार्टनरला जो त्रास झाला तो साहजिक आहे. जे त्यांचे मनामध्ये कारण त्यांचे माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, तेही त्यात मालक आहेत, मनसेचे नगरसेवक आहेत, ते मालक आहेत, मी मालक आहे आणि याच्यामध्ये आम्ही 5-6 लोकांनी ती प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्याचं रिसर्च बँक लोन बिन लोन सगळं झाले. आणि याच्यामध्ये तो प्लॉट हा मोठा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आजही त्यामध्ये हॉटेल आहेत, बँका आहेत, त्याच्यामध्ये सरकारी कार्यालय. तुम्ही एक पार्ट बघितला, दुसरा पार्ट शेजारचा बघा, तो एकच घर नंबर आहे. मी परत एकदा म्हणतो की माझं चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी तो गुन्हा दाखल करून घ्यायला माझी तयारी आहे. कारण मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की मी चुकीचं काम केलंच नाही. बघा आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मी चुकीचं काम केलं नाही आणि करणार नाही आणि केलं असेल तर मला कोणी पाठीशी घालू नका. नाही, त्यांचे आभार मानले ना. मी परत एकदा मानतो माझ्या काही चुका झाल्या असेल तर मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेन. शेवटी मी त्यांनी माझ्याबरोबर काम केले. मला 3 निवडणुकीमध्ये शहराध्यक्ष ते त्यांनी प्रचंड काम केलं. त्यामुळे मी एवढी मतं घेऊ शकलो काँग्रेस पक्षाची आणि त्यांचे आभार मानलेत. उद्याही मानन, परवाही मानन. कारण शेवटी त्यांच्या ताकदीमुळेच मला आमदारकी मिळली, त्यांच्या ताकदीमुळं खासदारकी मिळली, त्यांच्या ताकदीमुळे मला एवढी मतं मिळली. तर त्यांचे विसरू कसं शकतो. त्यांनी असं म्हणले की तुम्ही निर्णय घेताना वरिष्ठांशी बोलणं केलं किंवा काँग्रेसने कुठल्याच नेत्यांसोबत चर्चा केली नाही एवढा मोठा निर्णय घेताना, म्हणून तर त्यांचे आभार मानले, त्यांची माफी मागितली. पक्षाचा अजेंडा तुम्ही आतापर्यंत चालवला नाही असं त्यांनी आरोप केला. म्हणून तर माफी मागितली. चुकलं माझं. शेवटी मला जनता आणि तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी होता, कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय मला बघितलंय. पक्षात जर इकडं तिकडं गेलो तरी माझी बांधिलकी पुणेकरांची, माझी बांधिलकी जनतेची. मी सातत्याने समाजाच्या हिताकरता जे काय चुकीचं असेल तिथं आवाज उठवून उद्या बी उठवणार. असं काय नाही. मी शिंदे साहेबांशी बोललो की जिथं चूक दिसेल तिथं बोलायला मला तुम्ही अधिकार द्या आणि तसं मला नाही वाटत की ते मला थांबवतील म्हणून. नाही, मला बदनाम केलं किंवा नाही केलं तर माझं बुद्धी मला चांगलं सांगते की मी कोणाचं वाईट केलं नाही करणार नाही. हे जर काही लोकांना वाटत होतं तर इतके दिवस का लावलंय मला. तर मी आजही म्हणतो मी शिंदे गटामध्ये गेलो असलं तरी कोणी मला सोडू नका. मी चुकीचं काम केलं असेल तर मला कुणी माफी देऊ नका. नाही, आता भारतीय जनता पार्टीमध्ये सगळी लोक वाईट आहेत का तर नाही, सगळे चांगले आहेत का नाही. लोकशाहीमध्ये ही स्पर्धा अशी एकमेकाच्या डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय मोठं पण मिळत नाही आणि राजकारणामध्ये एकमेकाच्या डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय माणूस जात नाही. आपल्याला वाटत होतं का अजितदादा आणि भाजप एकत्र येईल. राजकारणात काय होऊ शकतं. अजितदादा तर जेलच्या दारात घेऊन यांनी बसवलं होतं. ट्रकभर कागदपत्र आहेत, अमकं आहेत, तमकं आहेत. मोदी साहेबसुद्धा अजितदादांवर टीका केली होती आणि त्यांना पक्षात घेऊन त्यांना अर्थ खातं दिलं. म्हणजे असं काय नसतं राजकारणामध्ये. नाही, त्यांची सगळ्यांची माफी मागतो. माझं चुकलं असेल चुकीला मी माझी सुधारणा करेन. माझी विचारधारा मानवतावादी. माझं काय म्हणणं, मी कोणाला पक्ष सोडा म्हणलं नाही आणि कोणाला येऊ नका म्हणलं. ज्यांना जायचं त्यांना काँग्रेस पक्ष प्रचंड मोठा आहे, दारं उघडी आहेत, त्यांनी काँग्रेस पक्षात जावं. माझं काय मत नाही. मी थोडी म्हणतो